नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण 38 मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा कटिंग इथे बघणार आहे. त्यासाठी उंची आहे 14 इंच, छाती माप आहे 38, कमर आहे 32, मागील गळा 11, पुढील गळा 6, बाही आहे 6, दंडघेर आहे 12 इंच, टक्स पॉईंट आहे 10 इंच आणि टक्स रुंदी आहे 7.5 इंच. तर या मापावरून आज आपण 38 मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा इथे कटिंग बघणार आहे. तर इथे मी हा सिंगल पेपर घेतलेला आहे. आपण आधी पाठीचा भाग काढून घेऊ आणि तोच भाग ठेवून मग पुढील भाग काढू. तर सर्वात आधी मी इथे उंचीचं माप लावून घेते. उंची आहे 14 अधिक 1 इंच, असं 15 इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेतलं. आता या रेषेवरती आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर शोल्डर पूर्णपणे आपलं मागील गळ्यावर अवलंबून असतं. मागील गळा आहे आपला 11 इंच. मग डीप नेक असल्यामुळे आपल्याला इथे शोल्डर थोडं कमीच लावायचं आहे. तर मी आता या 11 इंच गळा आणि छाती माप आहे 38, यासाठी मी इथे 5.25 इंचाचं शोल्डर लावणार आहे. 5 इंच जरी घेतलं तरी बरोबरच बसेल ब्लाऊज. पण इथे थोडी शोल्डर पट्टी त्यांना जास्त हवी होती म्हणून मी इथे 5.25 इंचाचं शोल्डर लावलं आणि 5.25 इंचाची बगल लावली. आता या रेषेवरती छाती माप टाकून घ्यायचं आहे. छाती आहे 38 इंच. 38चा चौथा 9.5 अधिक 2 इंच आपलं शिलाई मार्जिन आणि खाली कमरेचं माप. कमर आहे 32, 32चा चौथा 8, इथे 8 इंच, 1 इंच मागील टक्ससाठी आणि पुन्हा 2 इंच आपलं शिलाई मार्जिन. अशी इथे आपल्याला आता ही रेष तयार करून घ्यायची आहे. इथे मागील गळा डीप असल्यामुळे त्यामध्ये काय चेंजेस करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच. आता इथे मागील बगलेचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. या पॉईंटपासून 1.25 इंच घ्यायचा आणि या रेषेचा मध्य करून घ्यायचा आणि या मध्यापासून बरोबर आपल्याला इथे मागील बगलेचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा मागील बगलेचा आकार देऊन घेतला. इथे खाली 0.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, खाली उतरायचं थोडंसं आणि हा आकार इथे जोडून द्यायचा, म्हणजे आपल्याला इथे बगलेमध्ये दाटणार नाही. इथे 2.25 इंच गळा रुंदी आणि मागील गळा आपला 11 इंच. हे खाली आपली 4 इंचाची पट्टी शिल्लक आहे, त्यातून मागील कमरपट्टीसाठी 0.5 इंच जाईल आणि 3.5 इंचाची खाली मागची पट्टी शिल्लक राहील. आणि वरती जितकं घेतलं त्यापेक्षा 0.5 इंच जास्त घेऊन इथे आपल्याला मागील गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपला गळा आहे 11 इंच. 11 इंच गळा असल्यामुळे तो गळा घातल्याच्या नंतर पसरणार आहे. तर त्यासाठी ब्लाऊज पसरल्याच्या नंतर तो उतरू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तो शोल्डरवरून उतरू नये म्हणून काय करायचं आहे, छातीचा चौथा इथे त्याच्यामधून -0.5 इंच आपल्याला वजा करायचं आहे. 0.5 इंच छातीच्या चौथ्यामधून इथून आपल्याला मायनस करून टाकायचं आहे, म्हणजे त्याने फिटिंग थोडी व्यवस्थित होईल आणि ब्लाऊज जो शोल्डरवरून उतरतो तो उतरणार नाही आणि ब्लाऊज इथे बरोबर बसणार आहे. कारण जितका गळा तुमचा मोठा तितका तो खालच्या बाजूने पसरणार आहे. म्हणून आपल्याला छातीच्या चौथ्यामधून 0.5 इंच वजा करायचा आहे आणि गळ्याकडच्या बाजूला 0.5 इंच आपल्याला उतार द्यायचा आहे. कारण गळा मोठा आहे म्हणून गळ्याकडच्या बाजूला 0.5 इंच उतार. आता इथे मागील टक्ससाठी आपण घेतलेल्या अंतराचा मध्य करून घ्यायचा आणि इथे टक्सची उंची 3.5, 4, 4.5 इंच आपण टक्सची उंची ठेवत असतो. पण मागील गळा जर तुमचा मोठा असेल तर टक्सची उंची ही कमीच ठेवायची आहे आणि नेहमीप्रमाणे दोघं बाजूंना 0.5 इंच घेऊन हा टक्स आपल्याला तयार करायचा आहे. तर हा झाला आपला बेसिक पाठीचा भाग तयार. आता मी सध्या ही रेष कट करणार आहे. ही नंतर कट करेल कारण पुढच्या भागासाठी आपल्याला ही मार्जिन लागणार आहे. म्हणून मी हीच रेष जी नेहमीची रेष होती तीच कट केली. ही रेष आपण नंतर कट करून घेऊ. हा झाला आपला 38 साईजचा पाठीचा भाग. आता हाच पार्ट ठेवून आपल्याला पुढील भागाचे कटिंग करून घ्यायचे आहे. तर इथे मी हा एक पेपर घेऊन घेतला. हाच भाग ठेवून आपल्याला पुढील भागाचे कटिंग करायचे आहे. तर सर्वात आधी इथे हुकलूक पट्टीसाठी आपल्याला आधी मार्जिन सोडायचं आहे. तर इथे जर तुम्ही 0.5 इंच घेत असाल तर तुम्ही 0.5 इंचावर मार्किंग करा. 0.5 इंच घेत असाल तर 0.5 इंचावरती मार्किंग करा. मी 0.5 इंचापेक्षा अगदी एक रेष जास्त इतकं इथे मार्जिन घेऊन घेतलेलं आहे. त्यानंतर हा पाठीचा भाग जो आहे तो इथे ठेवून आपल्याला पुढचा भाग कटिंग करायचा आहे. हे एक्स्ट्रा मार्जिन आपण हुक लूप पट्टीसाठी घेतलं.
हा पाठीचा भाग रेषेपासून पुढे ठेवायचा आहे, कारण हे पाव इंच आपलं शिलाई मार्जिन आहे हुकलूक पट्टीचं. आणि हा पाठीचा भाग जसा आहे तसाच्या तसा आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे. आणि जे आपण पॉईंट्स दिलेले आहे मध्य किंवा आपला मागील टक्स, गळारुंदी वगैरे, हे सगळे पॉईंटसुद्धा आपल्याला इथे देऊन घ्यायचे आहेत. नंतर मग आपल्याला इथे वाढवून पुढील भाग पूर्णपणे तयार करून घ्यायचा आहे. आता हा आहे तसाच्या तसा मी इथे आखून घेतला. जे आपण छातीचा चौथ्याचं मार्किंग होतं तिथेच मी मार्किंग केलं. त्यानंतर आता इथे या पॉईंटपासून अर्धा इंच खाली जायचं आहे आणि इथे पुढील बगलेचा आकार इथे अशा प्रकारे देऊन घ्यायचा आहे. अर्धा इंच खाली जाऊन हा खोल बगलेचा आकार आपण देऊन घेतला. आता इथे गळारुंदी, जे आपण गळारुंदीचं मार्किंग इथे केलेलंच होतं. पुढील गळा आहे 6 इंच, त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस केला आणि अशा प्रकारे इथे पुढील गळ्याचं माप टाकून घेतलं. जितकं वरती घेतलं त्यापेक्षा अर्धा इंच खालच्या बाजूला घेऊन त्यामध्ये मी चौकोन तयार केला आणि असा गोल आकार पुढच्या गळ्याचा देऊन घेतला. इथे आता आपल्याला खालच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. प्रिन्सेस कट असल्यामुळे इथे खालच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 इंच इतकं अंतर इथे खालच्या बाजूने वाढवणार आहे. पाऊण इंच जरी घेतलं तरी चालणार आहे, पण जर कटोरी साईज हेवी साईज असेल तर इथे 1 इंच घ्यायचं आहे आणि कटोरी साईज नॉर्मल असली तरी पाऊण इंच घेतलं तरी चालणार आहे. आता टक्स पॉईंट शोल्डरपासून 10 इंचावरती आहे. तर इथे मी शोल्डरपासून 10.5 इंचावरती मार्किंग केलं, कारण अर्धा इंच आपलं शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे. आणि आपलं टक्सची रुंदी 7.5 इंच, 7.5 इंचाचा निम्मे इथे करून घ्यायचा. जितकं वरती घेतलं तितकंच खाली घेऊन घ्यायचं 3.25 आणि ही रेष इथे अशी तयार करून घ्यायची. ही रेष तयार केल्याच्या नंतर पुढे 2.5 इंचाचा टक्स, अशा प्रकारे पुढे हे 2.5 इंच मार्जिन घेतलं. त्यानंतर ही रेष इथे आपल्या टक्स पॉईंटवरती जोडून घेतली. त्यानंतर या मध्यापासून इथे हा असा प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतला. वरच्या बाजूने आकार देऊन झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला खालीसुद्धा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. वरतून थोडासा आतमध्ये घेऊन थोडा बाहेर जाऊन मग अशा प्रकारे हा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला पाव इंच या रेषेपासून पाव इंच दोघंही बाजूला घेऊन इथे 2.5 इंच घ्यायचं आणि इथे अशा प्रकारे हे जोडून घ्यायचं. हा अर्धा इंचाचा टक्स इथे आपल्याला तयार करायचा आहे आणि जो अर्धा इंचाचा टक्स गेला तितकं अंतर आपल्याला पुढे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता हा जो आपण टक्स इथे 2.5 इंच घेतलेला आहे हा आपल्याला पुढे वाढवून घ्यायचा आहे, कारण 2.5 इंच अंतर आपल्या मार्जिन मापामधून गेल्याच्या नंतर आपल्याला फिटिंग साईडला खूप कमी मार्जिन उरेल. तर त्यासाठी हा 2.5 इंच आपल्याला पुढे वाढवून घ्यायचा आहे. तर आपली कमर आहे 32चा चौथा 8 इंच, इथे किती आलं 4.25, तितकंच 4.25 इथून पुढे मोजून मग आपल्याला 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग नंतर 2 इंच आपलं एक्स्ट्रा मार्जिन. आता त्यानंतर मग ही रेषा आपल्याला इथे अशी जोडून घ्यायची आहे. त्यानंतर ही जी लाईन आहे सरळ लाईन ती मोजून घ्यायची. ती किती आली 5.5. त्यानंतर आपण जी प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे तो मोजून घ्यायचा. तो पण आपल्याला 5.5च हवा आहे. जितकी ही लाईन आली तितकंच आपल्याला ती बाजूची लाईन पाहिजे आहे. त्यानंतर हा पाठीचा भाग इथे ठेवून घेतला. हे बघून घ्यायचं बरोबर आहे का. खाली वरती असलं तर तिथे ते व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊजची साईड जोडू त्यावेळेला ते कमी जास्त होणार नाही. आता ही रेषा फिटिंग साईडला जोडून द्यायची अशा प्रकारे. आता हे इथे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. कट केल्याच्या नंतर हा जो आपला प्रिन्सेस कटचा भाग आहे हा कापडावरती ठेवताना आपल्याला याला स्टिचिंग मार्जिन अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आता इथे माझं अर्धा इंच द्यायचं ते राहिलं होतं, ते इथे खालच्या बाजूने अर्धा इंच इतकं अंतर घेऊन इथून ही रेष अशी तयार करायची आहे, म्हणजे जे आपलं ब्लाऊज पुढे पोटावरती फोल्ड होतं ते त्याने होणार नाही. आता आपण आधी ब्लाऊज आपलं जे हे पेपर कटिंग आहे हे कट करून घेऊ. आपण जे हे आखलेलं आहे तेच पूर्ण कट करून घेऊ आणि मग नंतर हे ब्लाऊजवरती ठेवताना आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढवायला विसरायचं नाही आहे. ते कशा प्रकारे वाढवायचं ते पण मी तुम्हाला आता इथे दाखवते. आता हे बघा, हे अशा प्रकारे आपलं हे कटिंग झालेलं आहे. इथे मी हे चेक करून घेते, हे अगदी बरोबर याला पुरणार आहे, कमी जास्त होणार नाही. आता या मापासाठी लागणारी आपण बाहीचं कटिंग बघूया. इथे मी बाहीसाठी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. त्यानंतर आपलं बाहीची उंची आहे 6 इंच,
अस्तरची बाही असल्यामुळे त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे 7 इंच. अशा प्रकारे इथे मी 7-7 इंच मार्किंग करून रेष तयार करून घेतली. त्यानंतर आता इथे छातीच्या आपलं बाहीसाठी घडी टाकायची आहे. तर आपल्याला छातीचा 1/4 इतकं इथे माप लावून घ्यायचं आहे. कारण आपण ब्लाऊज कटिंग करताना छातीचा 1/4 अधिक 2 इंच घेतले होते, म्हणून आपल्याला इथे छातीच्या 1/4 इतकी घडी लावून घ्यायची आहे. आणि बगल कट इथे 3.25 इंच. 3.25 इंचावरती मी इथे बगल कट देऊन घेतला अशा पद्धतीने. आणि आता दंडघेर. तर दंडघेर आहे 12, त्याचा निम्मे 6 इंच आणि 2 इंच आपलं स्टिचिंग मार्जिन. हे 6 इंच आपला दंडघेर. त्यानंतर आता आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा मागील आकार आणि हा पुढील आकार. आणि इथे हे 2 इंच जे आपलं मार्जिनचं सोडलेले होते ते इथे या रेषा अशा तयार करून घ्यायच्या. आणि ही बाही पण आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे आपण बाही काढतो तशीच आपल्याला इथे बाही काढून घ्यायची आहे. ही झाली आपली बाही. आता इथे हा पेपर कट असल्यामुळे मला पुढील आकार देता या बाजूने जमणार नाही, पण तुम्ही इथे आपण जो आकार आखलेला आहे तोच आकार आपल्याला इथे पुढील आकार देऊन घ्यायचा आहे. 38 मापासाठी ही बाही तयार झाली. हे झालं आपलं 38 मापाचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग. आता हा भाग कापडावरती ठेवून कशा प्रकारे मार्जिन वाढवायचं ते मी तुम्हाला दाखवते. आणि इथे जे आपलं ही जी रेष आपल्याला कट करायची होती ती आता आपण कट करून घेऊ. ते आपल्याला पुढील भागामध्ये तितकं ते अर्धा इंच मार्जिन लागणार होतं, म्हणून आपण ते तेवढं राहू दिलं होतं. आता ती आपण कट करून घेतली. आता हे कसं वाढवायचं ते बघूया. आता मी इथे हे ब्लाऊज पीस घेतलेला आहे. या ब्लाऊज पीसवरती सर्वात आधी आपण पाठीचा भाग ठेवून तो आखून घेऊ. इथे हा पाठीचा भाग ठेवला. आता याच्यामध्ये आपल्याला कुठेही काही कमी जास्त करायची गरज पडणार नाही. हा पाठीचा भाग आहे तसाच्या तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला प्रिन्सेस कटला जो प्रिन्सेस आकार आहे तिथे आपल्याला स्टिचिंग मार्जिन अर्धा इंच वाढवायचं आहे. हा झाला आपला पाठीचा भाग. इथे मी गळ्याची उंची, टक्स यांचे पॉईंट देऊन घेतले. त्यानंतर याच्या साईडला आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार ठेवायचा आहे. इथे आपण हुकलूक पट्टीचे वाढवलेले असल्यामुळे तिथे वाढवायची आपल्याला गरज नाही, फक्त आपल्याला या बाजूने वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ठेवून हे पण आपल्याला आखून घ्यायचं आहे. आणि ही जी बाजू समोर या बाजूची जी बाजू आहे ही बाजू, या बाजूला आपल्याला हे शिवण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे. अशा पद्धतीने हे एक्स्ट्रा मार्जिन आपण शिलाईसाठी घेऊ. कारण ते मार्जिन जर आपण नाही सोडलं आणि कटिंग केलेल्या भागापासून जर आपण अर्धा इंच ठेवून जर तिथे शिलाई टाकली तर तो भाग तिथे कमी होईल. अर्धा इंच या पार्टसाठी, अर्धा इंच त्या पार्टसाठी, असा आपला 1 इंच तिथे तो जाणार आहे आणि ब्लाऊज छातीमध्ये फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही. म्हणून आपल्याला इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन हे वाढवायचंच आहे. अशा प्रकारे इथे सुद्धा आपण हे अर्धा इंच वाढवून घेतलं. हे झालं आखून. आता याला आपण कटिंग करून घेऊ. या दोघंही भागांना आपण हे अशा प्रकारे शिलाई मार्जिन सोडलेलं आहे. आता याला हे अशा प्रकारे कट करून घेऊ. हा झाला आपला प्रिन्सेस कट. हा पाठीचा भाग आणि हा आपला प्रिन्सेस कटचा साईडचा भाग. अशा प्रकारे हे प्रिन्सेस कट कापडावर ठेवून वाढवायचे आहेत. हे बघा, हे अशा प्रकारे आपण हे वाढवून घेतले. फक्त या 2 भागांनाच आपल्याला हे शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. बाकी तर आपली बाही, पाठीचा भाग हे जे आहे तसंच्या तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे जे थोडंसं एक्स्ट्रा होतं ते पण मी इथे कट करून टाकलं.
तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.